मम्मी जमाल गोटा आपल्यावरच उलटला वय. हे सपनी उलटलंय खरं, पण समजा तर ठीक आहे की. मला काय वाटतंय, जमाल गोटा खोटा होता, त्याच्यामुळे त्याचा तसा असर जाणवत नाही बघ. खोटा होता तर मग बरं आहे बया, नाही तर अख्खीच्या अख्खी रात्र बाथरूम मध्येच गेली असती. खूप जेव्हा आता बाबा बघतीस बघ तू. सपनी टेन्शन घेऊ नको तू, काही नाही होणार. आणि परिणाम व्हायचा असता का नाही तर लगेच झाला असता. काळजी करू नको तू. शेप आहेत आपण. सपनी वी शेप शेप. बरे बाई, जमाल गोटा खोटाच होता, नाही तर काय वाईट अवस्था झाली असती आपली. मम्मी मम्मी काय काय सपनी, काय काय होत आहे? गुडगुड होते, गुडगुड होत आहे, गुडगुड. जमाल गोटा खोटा नव्हता. बया काय आजकालच्या पोरी नुसतं काय एवढं खाल्लं तर लगे गुडगुड गुडगुड व्हायला लागलं. काय बाई, काय तर म्हणून गुडगुड होतंय. वाघमारे, अहो जेवण झालं, आता झोपा की. उगाच जागरण कशाला करत बसलाय? वाघमारे, माणसानं वेळेत जेवावं, वेळेत झोपावं आणि सकाळी वेळेत उठावं. एक काम करायचं राहून गेले माझं, ते करते आणि झोपते. काम? आता एवढ्या रात्री कसलं काम उरकायचं? चल सांगते. अहो पण चल माझ्यासोबत. वाघमारे, आत्ता कसलं काम आहे? अहो सांगा तरी आधी मला. वाघमारे, मेन कॉक का बंद केला तुम्ही? सत्या, आता फक्त मजा बघतो. मजा? मम्मी मम्मी बाहेर या की. किती वेळ झाला, बाहेर या मम्मी. ए खूप लक्ष सपनी, अगं दम धर की जरा. आता दम धरण्यासारखी सिच्युएशन तरी आहे का? देव, कंट्रोल असतो ना. बसते बसते, जरा प्रेशर कमी होईल. मम्मी लवकर या की. आपलं काय ठरलं होतं? 2 मिनिटाच्या वर जास्त बसायचं नाही आतमध्ये. 2.5 मिनिटं झाली, घाम फुटायला लागलाय मला. मम्मी बाहेर या, नाही तर इथंच कार्यक्रम होईल बघा माझा सगळा. ए सपने, अगं पाणी गेलं का काय? ए पाणी नाही ना आला. जा लवकर पाणी आण माझ्या करता, तरच बाहेर येऊ शकेल मी. जा. पाणी कसं गेलं? पाणी कसं गेलं अचानक? आता त्याचा शोध घेत बसती का काय? अगं जा जाऊन बघ लवकर, पाणी आण लवकर. कशाला असतं काहीतरी जमनगडाचा प्रयोग करायचा, आपल्यावरच उलटला. आता काय करू बया? प्रेशर येईल म्हणून पायऱ्या चढून वर पण नाही गेले. मला बादली भरून आणायला सांगताय. काय करू आता? काय करू? अगं बडबड बंद कर तुझी. पाणी आण, नाही तर राहतेच बाहेर. ऑर्डर नका, माझी सिच्युएशन वाईट आहे. थांबा जरा, आणते. वाघमारे, अशा लांब का पळताय? कोणी परका माणूस नाही आहे मी, तुमचा हक्काचा नवरा आहे.
नवरा असलास म्हणून काय झालं, परमिशन शिवाय हात लावायचा. असं ठीक आहे, माफ करा मॅडम, तुमच्या परमिशन शिवाय हात लावला ना तुम्हाला. अरे असं काय नाही सत्य, अरे सहज बोलले. एवढा सिरियस झालास? आहे माझी परमिशन, हात का सोडलास लगेच? मग काय करणार तुम्ही? बायका जर तुमच्या मूड प्रमाणे वागायला लागला तर मग आमच्यासारख्या बिचाऱ्या नवऱ्यांनी काय करायचं? मरे माझा पण मूड गेला आता. हे बघा, पुरुषांना बी ना मन असतो, पण समोरचा माणूस जर पुरुषाच्या मनाची किंमत करत नसेल ना तर पुरुषांना पण तटस्थ राहावं लागतं. पण तुम्ही बायका आधी चिडायचं, नंतर परत नरमायचं आणि स्वतःच्या मूड प्रमाणेच आयुष्यभर वागत राहायचं. असं असेल ना तर मला नाही घ्यायचं कोणाला जवळ. काय 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 म्हणालास आता? मी नसतो कुणाला जवळ घेत म्हणजे मला सोडून अजून कुणाला जवळ ओढतोस? हसायला काय झालं? मी काय विचारते, बोल बोल की, बोल की. हस, नको सांगूस काय. अहो, मी पण बोलत नसते आता. हात कापायला लागले. मम्मी, आता माझ्यात ताकद नाही. काय होऊन बसलं? सावकाश जा, सावकाश जा. तिथं कुठं बसता? ब्रश पोटावर तिथं बस. मी देश आता राहत नाही मी. आई गया मम्मी, जमाल गोटा लईच पॉवरफुल होता वाटतं. सगळी पॉवरच गुल करून टाकली. अंगात त्राणच राहिलं नाही बघा. माय आई सारी करणार नाही जे आपल्यावरच उलट. मला असं वाटतंय का माझं 3-4 वजन किलो कमी झालं असं. काय 3-4 वजन किलो कमी झालं असं. हे काय? अगे तुझ्या नाकात गोगल काय? आता वर जाते का काय? आहे ग माया, ए सपना, काय झालं काय तुम्हाला? आणि काय चाललंय घरात? घरात हातपाय धुवायला सुद्धा पाणी नाही नळाला. आणि बाहेरच्या पिंपात डोकावून बघितलं तर तो बी रिकामा. काय चाललंय काय? सुरव्यांच्या घरातलं पाणी गेलं कुठं? तिच्याकडे काय बोट दाखवतेस? काय ग सपना, काय इकडं? माया, सपना, या एवढ्या सगळ्या पाण्याचं काय केलं तुम्ही? वाघमारे, अहो तुम्ही तर लई सिरियस झालात. हे बघा, चिडू नका. बरं, आता तुमची परमिशन घेऊन तुम्हाला विचारतोय, तुम्हाला जवळ घेऊ का नको? वाघमारे, वाघमारे, अहो अहो रडताय काय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही ना कुठली बी गोष्ट मनाला लावून घेता बघा.
अहो अशा किरकोळ गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. जाऊ दे, तुम्ही या जवळ, या जवळ या. रडवलंस ना मला. आधी बोल, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला जवळ घेणार नाहीस. बरं ठीक आहे, तुम्हाला सोडून दुसऱ्या कुणालाच जवळ घेणार नाही. असं नाही, मला त्रास दिलास ना, मग त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. मिळालंच पाहिजे. उठा बशा काढ. उठा बशा. किती काढू? 10. 10? बर ठीक आहे, 12 काढतो. तुमच्यासाठी 2 एक्स्ट्रा. अहो उठा बशा काय, तुम्ही म्हणालात ना तर आत्ता खाली डोकं वर पाय करू शकतो. उठा बशा काढ, तेवढं खूप झालं. वाघमारे, तुम्ही ना एकदम निश्चिंत राहा. तुम्हाला सोडून दुसरा कुणालाच जवळ घेणार नाही. वास झालं, उठा बशा. गेला राग? पण सत्य, मी या जन्मात तरी तुला माझ्यापासून दूर जाऊ देत नसते बघ. मी पण. आणि वाघमारे, या जन्माबद्दल काय बोलताय? अहो 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट झालंय आपलं. त्यामुळे पुढचे 7 जन्म माझ्यापासून सुटका नाही तुमची. आणि तुझी माझ्यापासून. ढग गडगडतात, पाऊस येणार आहे वाटतं. नाही वाघमारे, पाऊस आधीच झालाय. वाऱ्यानं ढग पुढे जात आहेत ना, त्याचा आवाज आहे. तुला कसं कळलं रे? हवामान खात्यात कामाला आहेस? अहो निसर्गाचा अभ्यास आहे मला. हो का? तुला सगळ्यातलं सगळं बरं कळतं रे. पण पावसामुळे किती गारवा पसरलाय ना हवेत. थंडी वाजायला लागली आता. काय करायचं या थंडीचं? ओ वाघमारे, मी असताना टेन्शन काय घेताय? तुमचा सत्य आहे की तुमच्याजवळ? आता नाही वाजणार थंडी तुम्हाला. वाघमारे, जायचं का आता खाली? नाही नको, इथंच किती भारी वाटतंय. हा हवेतला गारवा आणि तुझी उबदार मिठी. अजून बराच वेळ मला असंच तुझ्या मिठीत राहायचं. आणि अचानक पाऊस पडायला लागला तर? येऊ दे की मग. तरी आपण नाही जायचं कुठं. दोघेही पावसात चिंबू भिजू. मी तर म्हणते आता यावंच पावसानं. वाघमारे, बास झाला आता रोमॅन्स. लय उशीर झालाय, आता जाऊन झोपूया. हा चला. सत्या, जयद्या, नेबळट, तू, मी, मम्मी. अहो जरा जास्त घ्या की आपल्यासाठी. एवढं एवढंसं काय घेताय? ए सपनी,
घेते आपल्या दोघींच्या नावची, पण तू तुझं काम बघ आधी. हातच तर चाला ना, त्राणच नाहीत बघा अंगात. रात्रभर मला झोप नव्हती बघा, डोळा नाही लागला. जयदेच्या घोरण्याबरोबर नुसतं ठेकाच धरला होता पोटातल्या गुडगुडनं. इकडे जयदेचं घोरणं, इथं गुडगुड, इकडे जयदेचं घोरणं, इकडं गुडगुड, गुडगुड गुड. नुसतं रात्रभर ह्या कुशीवर त्या कुशीवर, त्या कुशीवर नाही ह्या कुशीवर. फार रात्री कवा तरी माझा डोळा लागला बघा. ए सपने, तुझं थोबाड पण ठेव आणि हात चालव पटपट. आता संध्या नाश्त्याला जमतेल बघ. हातच तर चालत नाही, अंगात त्राण नाही बघा अजिबात माझ्या. पण आता नाश्ता नाही मिळाला ना कसं काय, स्पेशली एक जाऊ बाई कंगावा करतील बघा. मम्मी माझं झालंय बघा हे सगळं चिरून, आता पुढचं तुम्ही करा की. आम्ही काय म्हणते, आता नाश्ता बनवते तर मग छानच बनवा बघा तुम्ही. आपण पण दाखवून देऊ का फक्त एक जाऊ बाई चांगला नाश्ता नाही बनवत, आपल्याला बी चांगला बनवता येतो. हा, चांगलाच करायचा प्रयत्न करते, पण माझ्या तर कुठं अंगात तरान राहिलाय. तुझ्या अवस्था आणि माझी अवस्था कुठे वेगळी सपने. मी बी सारखं रातभर आत बाहेर करत होते बघ. त्या नेबडचं समजा काम आपल्याला करावं लागतंय. असं वाटत होतं का नाही, का नुसतं हातरुणात पडून राहावं, उठूच नाही. काही म्हणजे काय अवसर नाही बघ. पोट तर असं रिकामं झालंय का नाही, का अजून बी कळी येते पोटात सपने. असं वाटत का मी वर जाते का काय आता. अयो, काही सुद्धा करू वाटत नाही सपने. मला बी यांचाच डाव यांच्यावर उलटला खरा, पण आता मलाच यांचा हा त्रास बघवत नाहीये. काय अवस्था झाली दोघींची. देवा सॉरी, माझ्यामुळे दोघींना त्रास होतोय, पण आता यांना त्रासातून मोकळं कसं करू. हे सपने टोट लवकर कर. समजे नाश्ता देते ते नेबड डोस करून बसन आपल्या. जाऊ दे, नुसतं कांदाच घालू बटाटा घालच ना काय. अयो, काही सुद्धा अवसन राहिलं, नुसतं पायाला गोळ आलं माझ्या. जमते तुम्हाला, तुम्हीच उठा. रामकृष्ण. जमले. हा वा वा. हा अयो, हे घ्या. हा थांबा, हे पण घ्या. हा वा. हा द्या फोडणी द्या. हा सावकाश. हा द्या फोडणी. मंजू वहिनीचा फोन. हा वहिनी बोला की. बिलमा ऐक, हा, ताबडतोब एक 10-12 शाळे घेऊन घराकडे. 10-12 शहाळे एवढं कशाला? काय नारळ पाण्याची पार्टी बिटी का काय? बलमा, प्रश्नांची सरबत्ती लावू नको. सांगितलं तेवढं ऐक. 10-12 शाळे घेऊन लगेच घरी ये. बरं ओके वहिनी, आणतो. तर आला बलमा, लगेच येतो बोलला होता. मंजू, सकाळ सकाळ एवढा काय विचार करतेस? ठीक आहे ना सगळं? सगळं ठीक आहे. बलमाला मी शहाळा आणायला सांगितलंय. केव्हाची वाट बघते, अजून आला नाही. शहाळा? काय झालं? तब्येत ठीक आहे ना तुझी? सत्य ठीक आहे ना? आम्ही दोघं ठीक आहोत. मग मम्मी साहेबांनी सपनाताईंची तब्येत ठीक नाही. आ? माझ्यामुळेच त्रास झालाय त्यांना. त्रास तुझ्यामुळं? काही चुकीचं ऐकत नाही ना मी? नाही, नेहमी तुला त्रास देत असतात ना त्या दोघी. मलाच त्रास द्यायचा डाव होता त्यांचा, बर. पण मी हाणून पाडला. मम्मी साहेबांनी सपनाताईंनी माझ्या जेवणात जमाल गोटा मिसळला होता, काय सांगतेस? पण मी ते जेवण त्यांनाच खाऊ घातलं. रात्रभर त्याचे परिणाम भोगलेत दोघींनी, पण आता खूप त्रास होतोय. अंगात त्राण नाही उरले दोघींच्या. मला त्यांची अवस्था नाही हो बघवली, म्हणून बलमाकडून शहाळ मागवलं. शहाळ्याचं पाणी पोटात गेलं ना, जरा पोटाला आराम मिळेल, तर येईल त्यांना. मंजू, तू शिक्षा दिली त्यांना आणि आता तुलाच दया येते. चांगली अद्दल घडवलीस तू, काही चुकीचं वागलेली नाहीस. नाही हो पप्पा, अशी नाहीये मी.
कुणाला अद्दल घडवायची म्हणून मी मुद्दाम तसं वागले हे मला चुकीचं वाटते. ते जेवण मी जेवले नसते ना तर ठीक आहे, पण माझं जेवण मी जबरदस्ती करून त्यांना खाऊ घातलं. हे खूप चुकीचं वागले मी. थोडक्यात निभावलं म्हणून नशीब, नाहीतर त्या जमाल गोटाचा काहीतरी भयानक परिणाम झाला असता तर. अगं मंजू, हा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. ते जेवण त्यांनी तुझ्यासाठी बनवलं होतं, पण खाल्लं त्यांनी. पण ते जेवण जर तू खाल्लं असतंस तर त्याचा काय परिणाम झाला असता विचार केला का त्यांनी? पप्पा, त्यांनी शेळी मारली म्हणून मी कोकरू मारणं तर चुकीचं आहे ना. जशास तसं वागणं, खास करून आजच्या काळात, आणि माया आणि सपनाच्या बाबतीत तरी योग्यच आहे. त्यामुळे तू स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नकोस. मला तर खरं तुझं कौतुक वाटतंय, तुझं हे बदललेलं रूप बघून. स्वतःवरचा अन्याय खपून न घेता ज्या पद्धतीने त्या दोघींशी तू भिडतेस ना, लय भारी वाटतंय बघ मंजू. खर तर आजपर्यंत तुझ्या साध्या आणि सरळ स्वभावाचा खूप फायदा घेतलाय सगळ्यांनी. त्या प्रत्येकाला जशास तसं उत्तर दे. जिथं आपलं चुकत नाही ना तिथं अजिबात ऐकून घ्यायचं नाही. मी सांगतोय तुला, तू जे वागतेस ना ते अगदी बरोबर आहे. तुझं मन निरागस आणि निर्मळ आहे. अगं, तुझ्याशी वाईट वागणाऱ्यांचं वाईट झालेलं सुद्धा तुला बघवत नाही. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, पण अन्याय सहन करणं ही वाईट गोष्ट आहे. त्यामुळं अन्यायाच्या विरोधात उभी राहा. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू पप्पा. आणि मंजू, जास्त विचार करू नको. आणि हा, मायाला आणि सपनाला अशी शिक्षा करत राहा, म्हणजे जरा कंट्रोल मध्ये तरी राहतील. मी तुझी मदत करतच राहीन. पप्पा, तुम्ही पण ना. बल, मला फोन करून विचार कुठपर्यंत आलाय. हं? मला तर आज नवीन चित्र काढायला घ्यायचंय, त्यामुळे मी कॅनव्हास आणायला निघालोय. चल. येऊ, काळजी घे. हो. भारती मॅडम, हा, येस मॅडम. तयारी झाली आहे ना? एकदम चोख हवी आहे मला तयारी. मॅडम, नक्की काय तयारी करायची आपण? नाही म्हणजे तात्यासाहेबांची फाईलच नाही आपल्याकडे. काय करणार आहोत आपण कोर्टात जाऊन? आपण नाही, आता जे करायचंय ना ते जज साहेब करतील. तुमच्या मंजिरी वाघमारेंना करू द्या आता सगळ्या गोष्टी फेस. तसंही त्यांनीच गहाळ केली आहे ना तात्यासाहेबांची फाईल. त्यांना सवय आहे, मला वाटतं त्यांचा छंद आहे गुन्हेगारांना पाठीशी घालणं. कधी सत्याला, कधी तात्यासाहेबांना. आता बघू देत त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा. नाही मॅडम, त्यांची काहीच चूक नाहीये. त्या कुठल्याच गुन्हेगाराला पाठीशी नाही घालत. त्यांनी असं मुद्दामून नाही केलं. तुम्ही वकीलपत्र घेतलंय का त्यांचं? बघावं तेव्हा त्यांची बाजू का घेत असता? त्यांच्या देखरेखीखाली फाईल गायब झाली आहे ना, मग त्यांची चूक आहे, कळलं? तोंड बंद ठेवायचं माझ्या समोर. चला. कुठं राहिला हा बलमा? आलो, फोन ठेवा. हे घ्या, आणले बघ एकदम ताजी ताजी नारळ. अरे किती उशीर. नारळाच्या झाडावर चौंक काढलंस का काय? तसंच केलं. आता म्हणलं तुम्ही मागितलेत म्हणजे एकदम ताजी ताजी शाळा आणली पाहिजेत. मग माझ्या ओळखीची एक नारळाची बाग होती, त्याला म्हणलं एकदम ताजं ताजं नारळ आणि एकदम भरलेलं पाणी पाहिजे एकदम. कारण काय म्हणलं, एकदम पाऊस पडून झालाय, दुष्काळ पडलाय, धरणं आटल्यात, म्हणलं पाणीच पाहिजे. छान केलंस, छान केलंस. ते ना होईनी एवढं नारळ कशाला? म्हणजे काय पार्टी बिटी आहे का? सांगते. मम्मी साहेब, सपनाताई, बाहेर या लवकर. काय काय नाही, काय झालंय वरडायला? मम्मी साहेब, अहो जरा हळू बोला. पोटावर जोर नका देऊ. आधीच त्रास होतोय की नाही. शाळा आणले तुमच्यासाठी. पप्पांनी सांगितलं मला पोट बिघडलंय ना तुमचं,
रात्रभर त्रास झालाय तुम्हाला, तळमळत होता रात्रभर, म्हणून शहाळं मागवले. पिऊन घ्या, आराम वाटेल. मिसलं का सपनी? तेवढं बरं डोकं चाललं हिज. जाऊ बाई बरं केलं बघा शाळी आणलीत. मम्मी अहो काय शोधताय त्याच्यात, द्या की पटकन. मोठं बघून घेते मी. हे का आता त्यात काय मोठं छोटं, पाणी असलेलं बघून घ्या, मला बी द्या, द्या लवकर. खबर पण ठेव तुझं. जाती सुरी घेऊन या जा. कशाला? आणते आणते. हा प्या, चालू करा. हे बलम्या कसं प्यायचं ती नळकंड तुझ्या खिशात आहे की इकडं. नळकंड फुकणी म्हणते त्याला, फुकणी. काय बोलतेस मम्मी? अगं स्ट्रॉ म्हणते त्याला, स्ट्रॉ. हा ठेवाय ठेवाय, तुझं इंग्रजीला चांगलं आहे ती. वहिनी काय नेमका विषय येऊ? काल रात्री दोघींनी माझ्या जेवणात जमाला बोटं मिसळलं होतं. ते त्यांनाच खायला घातलं, त्याचे परिणाम. खरंच काय? मुंडाम डुम बटाक डुम ब्राम. तर काय झालं? काय नाही काय प्या. आधी सांगितलं असतं तर नारळाच्या ऐवजी 1 किलो जमाला गोटा आणला असता. आता जरा बरं वाटायला काय. खून कोण रडत आले रे? अगं पळतीस कुठे? आज तुला मारूनच टाकणार. ए कोण आहे ही बाई अशी एकदम डायरेक्ट घरात कशी काय घुसली? आज तुला मारूनच टाकतो. तुम्ही शांत व्हा, काही नाही करणार तो. शांत व्हा, मी आहे ना. शांत व्हा तुम्ही. ये चल माघारी, चल म्हणतोय ना, चल. हे मागवायचं. तू बोल ग. ताई न छाया आणि ह्यो माझा नवरा भानुदास. मग नवऱ्याचं ऐकायचं असतं बायकोन. चल तू, चल घराकडे चल म्हणालोय ना. मी नाही येणार, तू मारून टाकशील मला. तू अशी ना ऐकणार तुझ्या तर. एकदा सांगितलेलं कळत नाही. माग हो. छाया तू बोल. लय दारू पितो, एक पैका घरात ठेवत नाही. दिवस रात नुसतं दारू मध्ये बुडलेले असतो बघा. दारूसाठी पैसा उरला नाही की येतो माझ्याकडे पैका मागाया, आणि पैसे नाही दिलं की लय लादा मुख्याने हाणतोय मला. आता माझ्याकडे पैके नाही तर कुठून देऊ याला मी, म्हणून जीवावर उठलाय माझ्या. शांतू मी आहे ना, तुला काही नाही होणार. चल तू. तुला काय लाज बी वाटते का रे बाया माणूस? तू चलतो. तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. बायको आहे माझी ती. मी तिला मारीन नाही तर तुकडे करून फेकून देईन. तुमच्या काय बापाचा जात आहे? हा चल तू. हे सोड तिला. तुमच्या काय बापाचा जात आहे? हिला पण कोण साथ द्यायला मिळाला म्हणून ती इथे येऊन बसली. त्या बाईच्या पाठीमागून थांबली. शहाणे असतील तर मागच थांबशील. आता हिच्यासारख्या जिंठ्या धरून तुला पण ओढत नाही मी.